मित्रांनो, तुम्ही स्वतः क्रिएटिव्ह पण आहात आणि त्यासोबत तुम्हाला व्यवसाय देखील करायचा आहे. असं जर तुमचं नेचर असेल, म्हणजे कायम बिझी राहणारे तुम्ही नवीन कल्पना सांगताय, मित्रांमध्ये तुम्ही त्यासाठी फेमस आहात आणि हे तुम्हाला वापरायचं आहे तुमच्या करिअरसाठी, असं जर असेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला ते सायन्स असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा गणितं असतील, काही पाठांतर असेल, ते करायचं नाही आहे असं वाटत असेल, तर तुमच्यासाठीचा उत्तम कोर्स आहे तो म्हणजे BBA एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन. म्हणजे उद्योजकता आणि नाविन्य याच्यामध्ये शिक्षण घेऊन तुम्ही उद्योजक बनू शकता. मित्रांनो, हे लक्षात घ्या, इथून पुढचा काळ हा उद्योजकांचा असणार आहे. इथून पुढचा काळ हा नवीन कल्पना असणाऱ्यांचा आहे. त्यामुळे BBA हे जे शिक्षण आहे आणि स्पेशलायझेशन आहे एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन, हे तुमच्यासाठी अत्यंत सोयीस्कर होऊ शकतं. नव्हे, इथून पुढचा स्कोप असलेलं हे करिअर आहे. 12वी नंतर 3 वर्षांचा हा करिअरचा अभ्यासक्रम असतो. BBAच्या या कोर्समध्ये काय शिकवलं जाईल तर व्यवसाय म्हणजे काय असतो, फंड रेझिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, नवीन कल्पना कशा पद्धतीने मांडता येतील, टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने व्यवसाय चालतात, एक आर्थिक गणित कशा पद्धतीने बसेल, इथपासून माणसं जोडायची कशी, व्यवसाय वाढवायचा कसा, ब्रँड बिल्डिंग कशा पद्धतीने करायचं, सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने छान करायचा, आत्ता समाजाची गरज काय आहे, आत्ता आपण द्यायचं काय आहे, अशा पद्धतीच्या अनेक समस्यांमधून सुद्धा नवीन संकल्पना कशा शोधायच्या, हे इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप याच्यामध्ये येतं. हे तुम्हाला 3 वर्षांमध्ये शिकवलं जातं. हा कोर्स केल्यानंतर आपण एक थेट उद्योजक बनू शकतो. कमी वयातला उद्योजक अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे वयाच्या 30मध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता, स्वतः उद्योजक बनू शकता. काही मंडळी म्हणतील की आम्ही मॅनेजर म्हणून काम करू. उत्तम, चांगल्या कंपन्यांमध्ये उत्तम पगारांवरती तुम्ही नोकरी करू शकता. तुम्ही कन्सल्टंट बनू शकता. त्याचबरोबर आत्ता नवीन जो जमाना आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया एक्सपर्ट, त्याचबरोबर ब्रँड मॅनेजर, अशाही पदांवर तुम्ही काम करू शकता. हे ग्लोबल करिअर आहे मित्रांनो, आणि या ग्लोबल करिअरमध्ये तुम्हाला काम करण्याच्या संधी व्यापक आहेत. अजून एक मुद्दा याच्यामध्ये ॲड करता येईल, तो म्हणजे BBA शिक्षणानंतर आपण MBA देखील करू शकतो. म्हणजे CETची परीक्षा देऊन MBAच्या कोर्सला प्रवेश घेणं, त्यासोबत CAT सारखी परीक्षा देऊन पुन्हा IIMमध्ये आपण MBA करू शकतो. अशा अनेक परीक्षा आहेत. परदेशात देखील तुम्ही जाऊ शकता. माझ्याकडे सबऑर्डिनेटशिप पण आहे आणि माझ्याकडे नेतृत्व गुणसुद्धा आहे. माझं उत्तम कम्युनिकेशन स्किल आहे आणि माझं डोकं खूप चालतं. लोकांना काय हवंय ते मी देऊ शकतो आणि कमर्शियली त्याचा फायदा करून घेऊ शकतो. मित्रांनो, तुमच्यासाठी BBA एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन हे शिक्षण जास्त संयुक्तिक आहे, उपयोगाचं आहे.